नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चंद्रकांत पाठक आणि आज आपण पाहणार आहोत इंग्रजी माध्यमच्या इयत्ता 9वीतील मराठी विषयाच्या प्रकरण क्रमांक 15 माझे शिक्षक व संस्कार. प्रकरणाचे लेखक आहेत शंकरराव खरात आणि या प्रकरणातनं शंकरराव खरात यांनी त्यांचं शालेय जीवनात शिक्षण घेत असताना जी काही शिक्षक मंडळी त्यांच्या आयुष्यात आली त्या प्रत्येक शिक्षकाचं त्यांच्या व्यक्तिमत्वावर पडलेला प्रभाव, त्या प्रत्येक शिक्षकांनी केलेलं मार्गदर्शन हेच नेमकं या प्रकरणात किंवा त्या शिक्षकांनी जे संस्कार शंकरराव खरात यांच्यावरती केले त्याबद्दलची माहिती या प्रकरणात शंकरराव खरात यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे की मानवीय जीवनात शाळा हा एक खूप मोठा घटक मनुष्याचं जीवन घडवण्यासाठी उपयोगी आहे किंवा मनुष्याच्या जीवन घडवणुकीत महत्वाचा रोल किंवा महत्वाचा भाग शालेय जीवनाचा आहे किंवा शाळेचा आहे. आणि नेमकं तेच या प्रकरणातनं शंकरराव खरात यांनी आपल्या समोर मांडलेलं आहे. आपण अगोदर शंकरराव खरात यांची माहिती घेऊ. शंकरराव खरात 1921 ते 2001 एवढा त्यांची जीवन होतं किंवा एवढं त्यांचं जीवन काल होता. त्या जीवन काळामध्ये त्यांनी कथाकार, कादंबरीकार, लेखक, दलित चळवळीतील सक्रिय सहभाग, तडीपार, सांगावा, आळगावचे पाणी इत्यादी कथासंग्रह, झोपडपट्टी, फुटपाथ क्रमांक 1, माझं नाव इत्यादी कादंबऱ्या, तराळ अंतराळ हे आत्मचरित्र प्रसिद्ध. आणि या पुस्तकातला प्रकरणातला आहे शालेय वयात शिक्षकाकडून केल्या जाणाऱ्या संस्कारांचे महत्त्व प्रस्तुत पाठातनं लेखकांनी व्यक्त केलेले आहे की शंकरराव खरात यांना शाळेतनं जे संस्कार मिळाले आणि ते सर्वसाधारणतः ज्या विद्यार्थ्यांना किंवा सर्व विद्यार्थ्यांना शाळेतनं जे संस्कार मिळतात त्या संस्कारांचा आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने वापर करून घेता येईल ते नेमकं या ठिकाणी शंकरराव खरात यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. तर आपण बघूया प्रकरण थोडक्यामध्ये की शंकरराव खरात हे ज्या गावात राहत होते त्या गावाची शाळा सोडण्याची वेळ आली होती आणि शंकरराव खरातांना ती शाळा सोडून दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यायचा होता. आणि त्यांची दुसरी शाळा होती औध, जिल्हा सातारा या ठिकाणच्या हायस्कूलमध्ये त्यांना प्रवेश घ्यायचा होता. आणि त्यांना तो प्रवेश घेण्यासाठी बऱ्याच अंशी त्यांच्या शिक्षकांचं मार्गदर्शन आवश्यक ठरणार होतं किंवा मार्गदर्शन घेणं आवश्यक होतं. आणि आपल्या शिक्षकांचं मार्गदर्शन आपल्याला मिळावं, आपल्या शिक्षकांचं मार्गदर्शन आपल्याला लाभावं, मग त्यासाठी वारंवार त्यांना भेटणं झालं, त्यांच्याशी संपर्क साधण्याची वेळ आली तरी शंकरराव खरात हे वारंवार त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करत होते. आणि मग या 1ली पासून ते 7वी पर्यंतच्या शिक्षणामध्ये किंवा प्राथमिक शिक्षणामध्ये जे काही शिक्षक त्यांना मिळाले त्याच्यातनं ज्या शिक्षकांनी त्यांच्या मनावरती किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वावरती प्रभाव किंवा छाप सोडली अशा सर्व शिक्षकांचं वर्णन या पुस्तकातनं किंवा या पाठातनं शंकरराव खरात यांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे. ज्यातले आपण त्यांच्या शाळेतले शिक्षक बघूया.
मार्गदर्शन घेण्याची सुरुवात ज्या सरांपासून शंकरराव खरात यांनी केली, तर त्यांचे ते पहिले शिक्षक होते श्री हनुमंतराव देशमुख। आणि हनुमंतराव देशमुख हे त्यांच्या गावचेच रहिवासी होते, परंतु शाळेमध्ये त्यांनी इंग्रजी, तरखडकरांचं जे भाषांतर होतं ते शिकवलं। हनुमंत देशमुख हे स्काउट मास्तरही होते, म्हणून कदाचित स्काउटची जी शिस्त आहे ती शंकरराव खरात यांच्यामध्ये आलेली होती। तर नंतर पुढचं होतं की कात्रे मास्तर, श्री कात्रे मास्तर। कात्रे मास्तर हे त्यांना गणित शिकवायचे, अंकगणित म्हणजे सध्याचा तुमचा बीजगणित किंवा अल्जेब्रा। तर अंकगणित शिकवण्याचं कार्य किंवा अंकगणितासारखा अवघड विषय शिकवण्याचं कार्य हे कात्रे मास्तरांकडे होतं, कात्रे गुरुजींकडे होतं। तर ते कात्रे गुरुजी। तदनंतर पुढचे शिक्षक होते श्री गोळीवडेकर सर। तर गोळीवडेकर सर हे 5वीत असताना मराठी शिकवत होते, म्हणजेच गोळीवडेकर सर मराठी हा विषय शिकवायचे, सोबतच इतिहास आणि भूगोल म्हणजेच हिस्ट्री आणि जिओग्राफी हे विषय गोळीवडेकर सरांनी शिकवले। त्यातल्या त्यात पहिलीत असताना गोळीवडेकर सरांनीच इंग्रजीतलं तरखडकरांचं भाषांतर शिकवलं। ह्या सर्वांसोबत गोळीवडेकर सर हे शेती तज्ज्ञ होते, म्हणजे शेतकरी होते असं म्हटलं तरी चालेल। तर गोळीवडेकर सर शेतकरी होते असं म्हणलं गेलं पाहिजे। त्यांनी शाळेच्या बागा फुलवल्या, गोळीवडेकर सरांनी शाळेच्या बागा फुलवल्या। आणि हे बाग फुलवण्याचं काम जे आहे ते आमच्यासारख्या वयाने मोठ्या असलेल्या, अंगापिंडाने मोठ्या असलेल्या विद्यार्थ्यांकडनं त्यांनी करून घेतलं। म्हणजे शिक्षणात सोबतच त्यांचं शेतीकडेही खूप चांगल्या पद्धतीने लक्ष होतं, किंवा शाळेच्या ज्या फळबागा आहेत किंवा फुलबागा आहेत त्या फुलवण्याचं काम गोळीवडेकर सरांनीच केलेलं होतं। ते नेमकं या ठिकाणी त्यांना सांगितलं गेलं। तदनंतर होतं की गोळीवडेकर सरांसोबत शेतात काम करत असताना किंवा फळबागात काम करत असताना विहिरीतनं पाणी काढायचं होतं, तर 2-2 तास आम्ही रहाटाने 2-2 तास आम्ही ते रहाटे उडून पाणी काढायचो विहिरीतनं। आणि सगळी मेहनतीची कामं जी आहेत ती सगळी कामं आम्ही गोळीवडेकर सरांसोबत केली। त्यामुळे कदाचित शरीराला मेहनत किंवा कष्ट करणं किंवा कष्ट करण्याची शरीराला सवय झाली। ते नेमकं या ठिकाणी मांडलं गेलं। पुढचे शिक्षक होते नाईक मास्तर। नाईक मास्तर हे शाळेचे मुख्याध्यापक होते आणि त्यातल्या त्यात शिस्तप्रिय व्यक्तिमत्व। नाईक मास्तर शिस्तप्रिय व्यक्तिमत्व। नाईक मास्तर शाळेत आल्यापासून शाळेला चांगल्या पद्धतीने शिस्त लागली, शिस्त, डिसिप्लिन, आणि त्याच्यातच कुठेतरी शाळेचा निकालही वाढला। कारण नाईक मास्तरांचं एकच काम, शाळा एक शाळा, फक्त शाळेत थांबणं आणि शाळेतलीच कामं शाळेत पूर्ण करून घेणं हे नाईक मास्तरांचं काम होतं, किंवा हा एक नाईक मास्तरांचा छंद होता, बरोबर। आणि त्यातल्या त्यात जेव्हा केव्हा नाईक मास्तर आम्हाला भेटायचे किंवा जेव्हा केव्हा नाईक मास्तर वर्गात यायचे त्यावेळेस नाईक मास्तर समुपदेशनाचं काम करायचे असं म्हटलं तरी चालेल। समुपदेशन, नाईक मास्तर बऱ्याच वेळेस आम्हाला मार्गदर्शन करण्याचं काम करायचे। नाईक मास्तरांसोबतच होते श्री रायगावकर सर। तर रायगावकर सर हे देखील आम्हाला शिकवायला होते। आणि ह्या सर्वांमध्ये नाईक मास्तरांनी मला सर्वात चांगलं असं मार्गदर्शन केलं की त्यांनी म्हटलं की औधला शिकायला जाशील किंवा औधला शिकायला गेल्यानंतर त्या ठिकाणी तुला एक शिस्तप्रिय दृष्टीने वागलं पाहिजे किंवा शिस्तीच्या दृष्टीने कसं वागावं हे नाईक मास्तरांनी शिकवलं। कारण आपल्याला जर आपलं जीवन यशस्वी करायचं असेल तर आपल्याला जिद्द, चिकाटी आणि शिस्त ह्या गोष्टी आपल्यासोबत आपल्या अंगी बाळगल्याच गेल्या पाहिजेत। हेच नेमकं नाईक मास्तरांनी शिकवलं। आणि रायगावकर सर आणि देशपांडे सर यांच्याबद्दलचे एक वर्णन
ठिकाणी शंकरराव खरातांनी केलेलं आहे की त्यांनी मला संस्कारदृष्ट्या उपकृत केलं. संस्कारदृष्ट्या उपकृत केलं. खूप चांगले संस्कार त्यांनी मला दिले. तिच्यातली 2 घटना शंकरराव खरातांनी या ठिकाणी मांडलेल्या आहेत. त्यातली पहिली घटना होती की कुस्तीचा एक फड रंगला होता आणि मी देखील त्या फडात किंवा त्या कुस्ती बघण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो होतो. समोरचा जो प्रतिस्पर्धी आहे त्याच्याशी झुंज द्यायला कुणीही तयार नव्हतं. त्यावेळेस मित्रांच्या आग्रहाखातर मी त्या कुस्तीच्या फडात उतरलो आणि कुणीतरी मला ओळखलं आणि जातीमुळे मी थोडासा हटकलो आणि मला त्या कुस्तीच्या फडातनं बाहेर काढलं गेलं किंवा कुस्तीच्या रिंगणातनं बाहेर काढलं गेलं. मला कुठेतरी मी संकुचित झालो किंवा मी दुःखी झालो, मी नाराज झालो. कारण मी एक चांगल्या पद्धतीने कुस्तीपटू होतो, मी चांगल्या पद्धतीने कुस्ती करू शकत होतो, हे सर्व मला मान्य होतं. तरी देखील जातीमुळे किमान मला त्या कुस्तीच्या रिंगणातनं किंवा कुस्तीच्या मैदानातनं बाहेर यावं लागलं. आणि त्यावेळेस मी नाराज झालेलं पाहून किंवा मी हिरमुसलेलं झालं पाहून रायगावकर सरांनी मला एक उपदेश दिला आणि तो उपदेश मला खूप मोलाचा वाटला. त्यांनी सांगितलं, बघा बघा, अरे समाज अजून निद्रिस्त आहे. निद्रिस्त असणे झोपणे किंवा समाज अजून झोपलेला आहे. खेळात मैदानात जात न पाहता कौशल्य पाहावे हे अजून त्याला नीट समजले नाही. पण एक दिवस असा येईल की हे सारे नष्ट होईल. तुम्हालाही खेळात स्पर्धेत मानाने बोलवले जाईल. की बऱ्याच अंशी आपण पाहतो की रिझर्वेशन हा एक प्रकार आहे, आरक्षण हा एक प्रकार आहे. ठीक आहे, नोकरीच्या ठिकाणी आरक्षणाबद्दल वाद नाही, परंतु ज्यावेळेस कौशल्य किंवा आपलं स्किल दाखवण्याची वेळ येते त्या ठिकाणी आरक्षण हा घटक नसेल. सर्वसामान्य पद्धतीने आपल्याला माहिती की स्पर्धेमध्ये किंवा खेळाच्या मैदानात आरक्षण हा घटक नाही. ज्याच्यात गट्स आहेत, ज्याच्यात त्या खेळण्याची योग्यता आहे, जो योग्य पद्धतीने खेळत आहे, अशाच उमेदवाराला किंवा अशाच खेळाडूला त्या खेळाच्या मैदानामध्ये सामील करून घेतलं जातं. मग त्या ठिकाणी आरक्षणाची गरज पडत नाही. हे सद्यस्थितीत चाललेलं आहे. रायगावकरांनी शंकरराव खरातांना त्यावेळेस सांगितलं होतं. नंतर दुसरा एक प्रसंग परत शंकरराव खरात यांच्याकडनं घडलेला की शिमगा म्हणजेच होळी आणि धुलिवंदनाच्या दिवशी खरातांच्या गावात जे प्रौढ साक्षरतेचे वर्ग चालायचे त्या वर्गांमध्ये शंकरराव खरात यांनी तमाशाचा फड रंगवला किंवा तमाशाचं नियोजन केलं. आणि नेमकं तेच रायगावकरांनी पाहिलं आणि त्यांना ते खटकलं आणि त्याच्यावरती देखील रायगावकरांनी शंकरराव खरातांना समजावून काढलं किंवा एक समजवलं की शंकर, तू ही गोष्ट लक्षात ठेव किंवा एक गोष्ट ध्यानात ठेव की जिथे प्रौढ साक्षरतेचा वर्ग चालतो, तुम्ही अभ्यास करता त्या विद्येच्या मंदिरात तमाशा कसा होता. तर पवित्र ठिकाणी अपवित्र गोष्टी अशा घडू नयेत एवढंच रायगावकरांनी उपदेश दिला. आणि ह्या सर्व गोष्टी आणि ह्या सर्व संस्कारातनं शंकरराव खरात उभे राहिले, शंकरराव खरात घडले आणि ते त्यांच्या आयुष्यात त्यांच्या जीवनात यशस्वी पद्धतीने शंकरराव खरात यांनी पुढची वाटचाल सुरू ठेवली. तर या ठिकाणी आपलं प्रकरण संपलेलं आहे आणि त्याचा स्वाध्याय आहे. जवळजवळ 8 प्रश्न आहेत. 8 प्रश्नांवर सोमत. या ठिकाणी सोमतचा पहिला प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे. शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे. या विधानाबाबत तुमचे मत स्वतःहून स्पष्ट करा.
तर बघा बरोबर. लहानपणी शालेय वयात विद्यार्थ्यांची मने कोमल व अधिक संवेदनशील असतात. कोणत्याही गोष्टींचे त्यांच्या बालमनावर खोलवर ठसे उमटतात. ते लवकर पुसले जात नाहीत. अशा निर्मळ व निर्वाज्य बालमनातील विचार नेहमी परिवर्तनशील असतात. घरातील माणसांपेक्षा त्यांच्या शिक्षकांवर जास्त विश्वास असतो. मुले शिक्षकांनी केलेला उपदेश सर्वात जास्त मानतात. म्हणून चांगले शिक्षक बालमनाला समजून घेतात. त्यांना मुलांचे मानसशास्त्र व वैशिष्ट्य मनस्थिती किंवा विशिष्ट मनस्थिती चटकन कळते. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनाच्या ठेवणीप्रमाणे त्यांना समजून घेऊन ते संस्कार करतात. जणू शिक्षक हा कसबी कुंभार असतो. तो मातीच्या गोळ्यांना आकार देतो. अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात शिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे. आणि दुसरा प्रश्न आहे, शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंधाविषयी तुमच्या संकल्पना स्पष्ट करा. तर बघा बरं, ते उत्तर आहे, भारतीय संस्कृतीत गुरु शिष्य परंपरा प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. पूर्वी गुरुकुल पद्धतीत शिष्य गुरुगृही राहून अध्ययन करीत असत. कालानुरूप शिक्षण पद्धतीत बदल होत गेले, परंतु शिक्षक व विद्यार्थी यांचे ऋणानुबंध अजूनही मौल्यवान आहेत. शिक्षक हे विद्यार्थ्यांचे स्नेही आहेत. ते विद्यार्थ्यांचे मानस समजावून घेऊन त्याप्रमाणे विद्यादान करतात आणि विद्यार्थी नम्र होऊन विद्यार्जन करतात. शिक्षक व विद्यार्थी यांचे नातेसंबंध जिव्हाळ्याचे असतात. म्हणून केवळ परीक्षार्थी नव्हे तर प्रत्येक पावलावर गुरुचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभते. अशा प्रकारे शिक्षक व विद्यार्थी यांच्या नातेसंबंधाविषयी विण घट्ट व प्रेमळ आहे. या ठिकाणी आपलं प्रकरण क्रमांक 15 माझे शिक्षक व संस्कार हे पूर्ण झालं.